या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। जळगावच्या मुक्ताईनगर रावेर तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, पंचनामे झाले तरी भरपाई दिली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, 7,12 एकरवरील शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांकडून सरसकट नुकसान भरपाईची मागणी। सोलापूरमधील पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचं शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे। सरकारनं मोबदला देण्यापेक्षा हमीभाव द्यावा, त्याचा आम्हाला फायदा, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। गडचिरोलीमधील सिरोंचा अहेरी, भामरागड, कुरखेडा या गावांना तिसऱ्यांदा पुराचा फटका। पुरामुळे भात आणि कापूस यांचं मोठं नुकसान, इंटरनेट, दूरध्वनी सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक भागातील पंचनामेही रखडले। परभणीमध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, आठवडा उलटून देखील पंचनामे नाही, अजून वेळ लागणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी पाऊस, दमदार पावसामुळे धरण क्षेत्रावर परिणाम, जिल्ह्यातील अनेक भागात 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद। नंदुरबारच्या शहादा धडगाव घाटामध्ये दरड कोसळली, सततच्या पावसामुळे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ, घाटावरील दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, एक बोलेरो गाडी पाण्याच्या प्रवाहात अडकली, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी पाण्यात अडकली। नाशिकच्या नांदूर माध्यमेश्वर धरणामधून 9,465 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नांदूर माध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणाच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरू। बीडच्या परळीतील चांदापूर तलाव ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेतकऱ्यांची पुढील वर्षभरासाठीची चिंता मिटली। भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडले, हतनूर धरणामधून 22,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या 40 गावात निसर्ग सौंदर्य बहरलं, पावसामुळे छोटे मोठे धबधबे, बंधारे प्रवाहित, डोंगराळ भागातील नागरिकांच्या सिंचनाचा प्रश्न मिटला। सातारा शहरामध्ये गणेश मंडळांच्या बाप्पांचं उत्साहात आगमन, मानाच्या अखिल भाजी मंडईचा राजा गणपतीचं उत्साहात आगमन, ढोल ताशांच्या गजरामध्ये आगमन सोहळा संपन्न। धुळ्यामधून कोकणवासियांसाठी 325 बसेस पाठवण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल, बससाठी 2 ते 3 तास वाट पाहावी लागत असल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रवाशांना त्रास, गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाताना खड्ड्यांमुळे मोठी अडचण। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी ते संगमेश्वर या रस्त्याची दयनीय अवस्था, निवळी घाट परिसरामध्ये 7 ते 8 फुटांचे खड्डे, खराब रस्त्यांमुळे कोकणवासीय हैराण। रत्नागिरीमधील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात, भाद्रपद गणेशोत्सवाला महापूजेने सुरुवात, गणपतीपुळेमध्ये कोणीही गणपती आणत नाही। कोकणामधील गणपती मूर्तींमध्ये छावा चित्रपटाची देखील झलक, छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत गणपती बाप्पांच्या मूर्ती। चंद्रपूरमध्ये सेल्फ क्रिएशन ग्रुपची बाप्पा मेकिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न, चिमुकल्यांसह पालकांनी देखील सहभाग नोंदवला। आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गणेश मंडळांवर गुन्हा दाखल, गणेश मिरवणुकीमुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा, मंडळांच्या अध्यक्षांसह 6 जणांवर गुन्हा दाखल। नाशिकमधील 700 सार्वजनिक गणेश मंडळ परवानगीच्या प्रतीक्षेत, महापालिका प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्यामुळे गणेश मंडळ आक्रमक, परवानगी न मिळाल्यास महानगरपालिकेसमोर गणपती प्रतिष्ठापना करू, मंडळाचा महानगरपालिका प्रशासनाला इशारा। बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षक भरती प्रकरणी गुन्हा दाखल, नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जळगावात चौकशी। अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील माटरगाव वाठोडा रस्त्यावरील पूल धोकादायक, पुलावर खड्डेच खड्डे, प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यानं स्थानिक संतप्त। इंदापूरच्या बावडामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे आगामी 50 वर्षे पिण्याच्या पाण्याची काळजी करू नये, हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य।
खासदार अमर काळे यांच्याकडून पंतप्रधान मोदींना विविध मागण्यांचं पत्र. वर्धा इथल्या एमगिरीच्या विस्तारासाठी 30 एकर जमीन उपलब्ध करून देण्यासोबतच गांधी विचार केंद्र स्थापन करण्याची मागणी. कोल्हापुरातील जयसिंहपूरच्या झोपडपट्टीधारकांचं 50 वर्षांचं स्वप्न साकार. झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. जळगावमध्ये अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा. विविध मागण्यांवरून सेविका आक्रमक. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घालत मागण्यांसंदर्भात निवेदन दिलं. बुलढाण्यातील खामगावच्या सारोळामध्ये बसमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक. संतप्त विद्यार्थ्यांकडून एसटी बस अडवून आंदोलन. पर्यायी बसची व्यवस्था करा, विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी. रायगडच्या महाड शहरातील खड्ड्यांविरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. हातामध्ये कोंबड्या घेऊन खड्ड्यात बसून कार्यकर्त्यांकडून अनोख्या पद्धतीनं निषेध. नाशिकमध्ये आदिवासींचा उलगुलान मोर्चा. आश्रमशाळामधील कर्मचाऱ्यांची खासगी कंपनीमार्फत भरतीचा निर्णय. खासगी कंपनीमार्फत भरतीच्या निर्णयामुळे कर्मचारी संतप्त. बुलढाण्यामध्ये 11वी प्रवेशाचा घोळ कायम. अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित. पालकांची पाल्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दखल घेण्याची मागणी. नांदेडमध्ये NHM संघटनेचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी. कामबंद आंदोलनामध्ये 2000 कर्मचारी सहभागी. लातूरच्या पनगेश्वर शुगर मिलच्या कर्मचाऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. थकीत वेतनाच्या मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक. लातूरमधील चाकूर इथं बसला धडक देऊन पळणाऱ्या कार चालकाचा पोलिसांनी पाठलाग केला. पोलिसांच्या पाठलागाचा व्हिडिओ देखील व्हायरल. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाहनांची तपासणी. खानदेश, मध्य प्रदेश, विदर्भाच्या सीमेवर मुक्ताईनगर पोलिसांकडून तपासणी. कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पाऊल. नागपूरमध्ये 20 किलो गांजाची तस्करी रोखली. 2 जण ताब्यात. मध्य प्रदेशातून छत्तीसगडला गांजाची तस्करी होत असल्याची आरोपींची कबुली. सणाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई. नाशिकमध्ये प्रेमसंबंध ठेवण्यास बळजबरी करत समाज माध्यमावर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे अल्पवयीन मुलीची आत्महत्या. 3ही आरोपी एकाच महाविद्यालयामधील. 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर अन्य एका आरोपींचा शोध सुरू. बोगस शालार्थ ID तयार करून शिक्षक भरती प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जळगावात चौकशी. या वर्ल्ड IVF डे OSS व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.